बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून आणलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व आदरातून महास्मृतीच्या क्रांतिकारक विचारांना व या मूळ निवासी बहुजन समाजातील सर्व महापुरुष महानायकांच्या क्रांतिकारक विचारांना प्रथमतः या ठिकाणी मनपूर्वक वंदन करतो। आज या ठिकाणी आपण अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन हा दिवस या ठिकाणी आपण साजरा करत असताना प्रथमतः या ठिकाणी मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आणि अशोक विजयादशमी या दोन्ही दिवसाच्या आज या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम तथागतांच्या धम्म अनुयायांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आजच्या या महत्त्वाच्या दिवसाचं आता खरं महत्त्व आपल्यापर्यंत बंधू पोहोचलं पाहिजे, तर या दिवसाचं खरं महत्त्व असेल, नाहीतर हा दिवस फक्त आपण निमित्त म्हणून साजरा करतो असं आपण एकतर समजू। बंधू, अशोक विजयादशमी म्हणजे फार तर मी थोडक्यामध्ये सांगेन की सम्राट अशोक म्हणजे एक असा राजा की ज्यानं फक्त एक प्रदेश नव्हे तर एक मुख्य आपण म्हणतो ना प्रदेश नव्हे तर संपूर्ण जग जिंकणारा राजा म्हणजे सम्राट अशोक। आणि हा सम्राट अशोकाने तथागतांना शरण गेले आणि त्या ठिकाणी युद्ध सोडलं, कलिंगाचं युद्ध जिंकलं, सर्वांना माहिती आहे। आणि त्यानंतर युद्धानंतर तथागतांना ते शरण गेले आणि फार तर त्यांनी युद्ध सोडलं आणि बुद्ध स्वीकारला, म्हणून आपण म्हणतो मला युद्ध नको, मला बुद्ध हवा। आणि त्याच प्रकारे त्यानंतर हाच दिवस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 साली तुम्हा आम्हा सर्वांना नागाच्या नागभूमीत तुम्हा आम्हा सर्वांना धम्म दिला। आणि तो धम्म म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण खूप लकी आहोत बंधू, आपण म्हणतो आपण खूप प्राऊड ऑफ बुद्धिस्ट आपण म्हणतो खरोखर, कारण आपण खूप लकी आहोत की बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला। कारण आपण बाहेर होणार कुठच्याही देशात आपण गेलो तर आपण आपली ओळख सांगतो आणि एकच ओळख म्हणजे मी बुद्धिस्ट आहे, मी तथागतांच्या धम्मातून आलो, हीच ओळख आपल्याला पुरेशी असते। आणि मी तर मानवली बौद्धजन मंडळ तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आदर्श महिला मंडळ आणि माझ्या भीमजो स्पोर्ट्स क्लब प्रभानवल्ली तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमानिमित्त लाख शुभेच्छा देतो। आणि या कार्यक्रमाचे संपूर्ण अध्यक्ष, जबाबदार अध्यक्ष, त्याचबरोबर या आजच्या कार्यक्रमाला संबोधित करणारे आजचे सचिव, सर्वांना पुन्हा एकदा चाललेलं धम्मगत कार्य, धम्मगत विचारच आणि धम्मगत विचार पण आलेला प्रथम सविनय सप्रेमाचा पुन्हा एकदा जयभीम करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यावर आपले मनपूर्वक आभार। धन्यवाद 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 सूरज। आणि कशासाठी करायचा, आज आपण या ठिकाणी ज्या थाटामाटाने आज या ठिकाणी उपस्थित आहोत त्याच्या अगोदर आपल्याला या समाजामध्ये किंवा इतर ठिकाणी ताटमानेनं वावरता किंवा वागता येत नव्हतं, माणूस म्हणून माणूस हे जगता येत नव्हतं। पण बाबासाहेबांच्या उपकाराने आज आपण मानाने आणि हक्काने सर्व ठिकाणी